बंद का केलास? मला त्रास होतोय म्हणून. गाणं ऐकण्याचा की मी म्हण म्हटले याचा? दोन्हीचा. असं काय करतोस? ठीक आहे, गाणं गाणं म्हणायला नको, पण चालू तर राहू देत ते. तुला गाणं लावायचं ना, एक काम कर, ड्राईव्ह कर आणि तुझा मी रिक्षाने येतो. हे बघ, आपण दोघं एकत्र निघालोय, एकत्रच जाणार आहोत. गाणं लागणार नाही. अरे तुला बरं वाटावं म्हणून. मला शांतता हवी आहे. ओके, आपण नको लावायला. एक काम करूया, आता तुला हव्या त्या शांत ठिकाणी जाऊया. घरी जातोय आपण. हो हो देशपांडे, काम होणार तुमचं, अगदी 100% होणार. बर बर बर, मी कळवतो तुम्हाला, कळवतो. ओके ओके बाय. अहो जरा या दोघांना फोन लावा ना, बराच उशीर झाला, अजून आले नाहीये. हो ग, येतील ग. हो काय टेन्शन घेतेस खरंच. काय चाललंय तुमचं? हे बघ आले. 100 वर्ष आयुष्य. हो. काय ग, काय झालं? बाहेर काही परत झालं का? नाही, जरा चिडचिड झाली आहे त्याची. म्हणजे अजूनही मूड ठीक नाहीये तर. अच्छा, मला वाटलं स्वतःहून कारबीर घेऊन बाहेर गेला. इट्स गुड साइन. खरे हो, त्यालाही वाटलं असेल की बाहेर गेल्यानंतर मूड चेंज होईल म्हणून. आणि हे असं एका दिवसात सगळी परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करणंच चुकीचं आहे. अगदी अगदी बरोबर आहे. त्याला त्याचा वेळ आपण द्यायला हवा. हो. काय सुनबाई, तुम्ही काय एवढ्या टेन्शन मध्ये? तरी हे सगळं तुम्हाला जाणायचं नॉर्मलला. खरे ग बाई श्रुती, तू राहास जरा त्याच्या बरोबर आणि बोल त्याच्याशी. म्हणजे त्याच विषयावर सारखं सारखं बोलू नकोस. तुझं मूड चांगलं कर अशी जबरदस्ती नको करूस. कला निघे थोडस त्याच्या. आणि तूही अगदी तुझी माया फाळून येऊन वगैरे आज तुझ्यासाठी भरीतच करते, कोशिंबीरच करते असं सांगायला जाऊ नकोस. लगेच कर आणि थेट ठेव त्याच्यासमोर, खाईल तू. मी आपलं सुचवलं. श्रुती, हे बघ, परिस्थिती जरा नाजूक आहे, काळजीपूर्वक हँडल करावं लागणार आहे. टेन्शन घेऊ नको, सगळं काही सुरळीत होईल. पण जा जरा जाऊन बघ आमचं ध्यान कुठे रुसून बसलंय ते. हा बोल श्रुती. दादा, तुम्ही कार्तिकशी काही बोललात का? नाही म्हणजे मला तो म्हणाला नाही ना तसं काही, म्हणून विचारलं. नाही, अजून काही बोललो नाही. का? तुम्ही म्हणाला होतात ना मला तुम्ही बोलाल त्याच्याशी. एकदाच बोलाल, पण बोलाल नक्की. श्रुती, हे बोलणं खरंच गरजेचं आहे का? हो आहे, गरजेचं आहे.
बाबा, आणि तेवढं गरजेचं नसतं ना तर मी तुमच्या इतकी मागे लागलेच नसते. बाबा प्लीज तुम्ही त्याच्याशी बोला. हवं असलं तर ना हा माझा हट्ट समजा तुम्ही. श्रुती, बाबा प्लीज, तुम्हाला माहितीये तुम्ही एकमेव आहात ज्याच्याशी. कळतंय 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 मला बाळा. अगं असं तुम्ही म्हणताय फक्त की तुम्हाला कळतंय, पण खरंच कळत असतं ना तर तुम्ही बोलला असतात त्याच्याशी आणि आतापर्यंत सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा झाला असता. श्रुती, आता जरा माझं ऐकशील का? सॉरी, बोला. मी बोलतो कार्तिकशी. हो प्लीज बाबा, थँक्स, खरंच थँक्स. कधी येताय तुम्ही इथे? नाही, हेच सांगतोय की एन्झायटी थोडी कमी कर. मी काय सांगतोय ते नीट ऐक. मी तिथे येणार नाही. बाबा. श्रुती, ऐकून घे. मी तिथे येणार नाही आणि त्यालाही इथे बोलावणार नाही. पण का? श्रुती, तुला हे कळतंय की मी काय करायला हवं, पण मी कोणत्या पद्धतीने करतोय हेही तितकंच महत्वाचं आहे. श्रुती, मी ज्या वेळेला तुमच्या घरी येईन ना त्याच वेळी त्याला कळेल की मी का आलोय ते. हे बघ, त्याच्याशी बोलताना मी त्याचं बौद्धिक घेतोय असं वाटता कामा नये. हे बघ, मुळात मला हे उपदेशात्मक बोलायला वगैरे काही आवडत नाही आणि त्याचा तसा समज जर होणार असेल तर मग अजिबातच नाही. तुम्ही दोघेही माझ्या मुली आहात. माझ्या हक्काच्या असूनही आजपर्यंत मी तुम्हाला कधीही असं समजवायला गेलो नाही. तुम्हाला हवा तसा वेळ दिला फक्त. कार्तिक तर माझा जावई आहे आणि त्याही आधी माझा शिष्य. खरं सांगू, त्याच्या बाबतीत मी आणखी सेन्सिटिव्ह आहे. मी इतकंच सांगतो की मी त्याच्याशी बोलायला येणार नाही. आपण त्याची आणि माझी ओघाने भेट झालीच तर मी नक्की बोलेन. हो बाबा, तुम्ही म्हणता ते पटतंय मला. कार्तिकला सुद्धा या सगळ्या गोष्टी ओघाओघात बोलल्या गेल्यात असं वाटलं तर बरंच आहे. पण तुम्ही म्हणतात तसं जर का तुमची भेट घडणं अवघड असेल तर ती मुद्दाम घडवून आणावी लागेल. कसं करायचं बाबा, मी विचार करते आणि सांगते. तुम्हालाही त्याला बोलवावं लागणार नाही आणि तरीही तो घरी येईल याची व्यवस्था मी करते. कसं? एकटा का बसलायस इथे? आपण दोघ जण बसू शकतो त्या झोपाळ्यावर. तुला क्लबला जायला उशीर होतो. आहेत रे अजून 5 मिनिटं. तू बस. श्रुती, अगं बस. काय करू मी? कशासाठी? तुझा राग जाण्यासाठी. राग नाही आलाय मला. हो हो. मग काल अचानक अशी गाडी वळवून घरी का बरं आणलीस? मला घरीच यायचं होतं. 5 मिनिट आधीपर्यंत आपण बाहेर जाण्याचा प्लॅन करत होतो. अचानक मूड चेंज झाला. हो. म्हणजे असा 5 मिनिटात मूड चेंज होऊ शकतो का? हो. मग ठीक आहे. यात काय ठीक आहे? म्हणजे हा मूड पण होईल ना चेंज 5 मिनिटात. आपण कॉफी प्यायला जाऊया. काय? हे काय मध्येच? मध्येच कुठे? कालचं मिस झालं ना, मग आज जाऊया. तू क्लबला जा, तुला उशीर होतो. अरे आत्ता नाहीच म्हणते मी, संध्याकाळी जाऊ. तू दमशील का? फ्रेश व्हायला तर चाललोय. श्रुती, तू जा. कार्तिक, असं नाही. आपण दोघंही जायचंय. तू पुन्हा का मागे लागतेस? फक्त कॉफीसाठी ना. हे बघ श्रुती. कार्तिक, प्लीज जाऊया ना संध्याकाळी. बघू. वाव.
वाव काय? मी फक्त बघू म्हणाले. हो पण तू नाही सुद्धा नाही म्हणालास ना. जायचं ना? तू जा आता, 5 मिनिटं झालीत. हो पण तुझा मूड कुठे अजून नीट झालाय 5 मिनिटात. सॉरी. कशासाठी? तुला इरिटेट केलं त्यासाठी. क्लबला जा. म्हणजे तू तुझा मूड चांगला करण्यासाठी मला घ्यायला आला होतास आणि मी आणखी इरिटेट केलं तुला. श्रुती, आताही तेच करतेस. सॉरी. मी तेच कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करते, म्हणून तर मी कॉफीची आयडिया काढली. तू एक काम कर, आज संध्याकाळी मला बाबांकडे घ्यायला आहे, तिथून आपण जाऊया. नाही, नको. अरे असं काय करतोस, आपण तिथनं जाऊया ना कॉफी डेटवर. सांगितलं ना नाही. अरे पण आत्ता तर बघू म्हणाला होतास. हे बघ, मी तुला तिथे घ्यायला येणार नाही. का? आपल्याला दोघांनाही सोयीचं होईल ते. नको अगं, तिथे पंडितजी असतील. ते काय खातात का तुला? मला त्यांच्यासमोर मला त्यांना आता फेस करायचं नाहीये. मला भीती वाटते. पण बाबा नाही आहेत घरी. म्हणजे मी तुला संध्याकाळी ये म्हणाले ना, तर संध्याकाळी बाबा बाहेर जाणार आहे, त्यामुळे तुमची भेट नाही होणार. मग तू का जातेस? आत्याला भेटायला चालली आहे. तरी तू भेटून घरी ये, मग आपण जाऊ. अरे चल ना तू पण. आणि खूप उलट पडेल रे, परत वेळ जाईल खूप. त्याच्यापेक्षा तू ये आणि आत्याचं टेन्शन नको घेऊस. ती काही प्रश्न नाही विचारणार तुला, ती आपल्याच जगात असते. नकोच पण. ऐक ना कार्तिक, प्लीज. हे बघ, आपण तिथे थांबायलाही नको जास्त वेळ. सांगूया की आम्हाला घाई आहे आणि निघूया लगेच. हा प्लीज कार्तिक, काल ऑलरेडी सगळा प्लॅन स्पॉइल झालाय. आता आज नको ना प्लीज. हो म्हण प्लीज. पंडितजी नक्की नसतील ना? नक्की नाही. बरं ठीक आहे. नक्की. हो ग. थँक्स. लव यू. जय, बास करूया प्रॅक्टिस. आज इतकंच? हा म्हणजे आत्ता बास करूया. का घरी लवकर जायचंय का? नाही. मग प्रॅक्टिस संपल्यावर जायचंय का? जय, बरा आहेस ना तू? हो, मी बरा आहे. तू आहेस ना बरी? मला काय झालंय? म्हणजे टेन्शन आलं असेल ना? कसलं टेन्शन? मला कळलंय सगळं. मी वाचलंय पेपरमध्ये. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होता? म्हणजे काय झोल काय झालेला? सोड ना जय. बरोबर गायला नाही का तो? नाही म्हणजे इतकं सगळं पेपरमध्ये लिहून आलेलं म्हणून विचारलं. काय बोलतोयस तू जय? श्रुती, अगं मी गॉसिप म्हणून विचारत नाहीये. मला काळजी वाटते म्हणून विचारतोय. आणि कार्तिक खरंच खूप छान सिंगर आहे असं सगळेच म्हणतात. आहेच. तेच आहेच. पण मग तरी असं प्रोग्राम मध्ये काही झोल होता का? किंवा आधी काही बर्फ वगैरे काही खाल्ला होता का? जय, असं कोणी प्रोग्रामच्या आधी बर्फ खातं का? काही. श्रुती, अगं खूप मोठा प्रोग्राम होता असं लिहिलेलं ना, म्हणून विचारलं मी. जय, आपण खरंच नको बोलायला ना याच्यावर. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी विचारतोय. जय, तू नको उगाच माझी एवढी काळजी करू. मी बघेन काय करायचं ते. कार्तिक कसा आहे? Attention everyone in front of me. उद्यापासून तुम्हा सगळ्यांना सुट्टी. तुम्ही कुठलीही मॅच खेळू शकता अशी तुमची तयारी झालेली आहे. त्यामुळे उद्यापासून यायची गरज नाही. फक्त वेळ मिळाला तर मॅचेसची डेट बघायला तुम्ही या.
क्लबच तुम्हाला डेट्स कळवेल तेवढाही त्रास घ्यायची गरज नाही. सर आमचं काही चुकलं का? नाही नाही, कसं शक्य आहे? नाही नाही, चुकलं माझं. मीच ओरडतो तुम्हाला. तुम्ही तर तयार आहात मॅच साठी, मीच पुश करतो तुम्हाला. सॉरी सर. जयसिंग मोहिते, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतात आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही सर, मी महत्वाचं नव्हतं बोलत. ते आम्ही महत्वाचं नव्हतं मग आता बोलायची गरज होती? हे क्लब आहे का गार्डन आहे? पिकनिकला आला आहात का तुम्ही? क्लब लेवलच्या मॅच नंतर मी ऑब्झर्व करतोय की तुमच्यातला सिरियसनेसच निघून गेलाय. रिलॅक्स झाला आहात तुम्ही. काय प्रॉब्लेम आहे? ऑलिम्पिक जिंकला आहात का तुम्ही? काय कारण काय? सध्या कुठली अपकमिंग मॅच नाहीये म्हणून? नाही सर. मग मला सांगा, प्रॅक्टिस कडे दुर्लक्ष होण्याचं कारण काय? सगळं आपाप होणार आहे का? प्रेशर टाकल्याशिवाय तुम्ही मेहनतच करणार नाहीये का? स्वतःहून काही करायचं नाहीये का तुम्हाला? खूप वेळ आहे म्हणता म्हणता इंटर क्लबच्या मॅचेस अशा तोंडावर येतील ना, तेव्हा काही करणार नाही, काही सुचणार नाही त्यावेळेला. सॉरी सर. सॉरी नकोय. बी रिस्पॉन्सिबल. केव्हाही यायचं, केव्हाही सुट्ट्या घ्यायच्या. एवढं लाईटली घेणार असाल ना तर प्लीज येऊ नका. आणि मार्टिना कुठे आहे? माहित नाही सर. सगळं ठीक आहे ना? घरी काय प्रॉब्लेम आहे तिच्या? नाही माहित सर. कोणी फोन केला नाही तिला? नाही आले मी आले. या कार्तिक येतोय मला 5 मिनिटात घ्यायला. आला दादा, कार्तिक आला. येतोय म्हणजे सगळं ठरलेलं लक्षात आहे ना तुमच्या? हो का बाई, किती वेळा विचारणार आहेस? सगळं माहित आहे, सगळं लक्षात आहे माझ्या. तू जा आता, मी बघतो काय ते. नाही, तुमचं टेन्शन नाहीये मला. काय माझ्याकडे काय बघतेस? एक मिनिट, तुला माझं टेन्शन आहे? हे दादा सांग हिला मी कोण आहे ते. हिला की मी एकदम ही वाटली का रे? आला असेल ना तिलाही काही असा अनुभव. म्हणजे काय काय म्हणायचं तुला? दादाने काय म्हणायचं तुला? आत्या ऐक, आपण ना नंतर निवांत बसून भांडूया. तो आता येणार आहे मला घ्यायला, त्यामुळे प्लीज हे आठ ठेव. मी पळते. बाय. एक्झिट घ्यायची तिकडून घ्यायचं. कुमुद, एका जागी स्वस्थ बस ना. हो दादा, पण माझ्यामुळे काही चूक होणार नाही ना? तर तू अशा फेऱ्या मारल्यामुळे ती व्हायची राहणार आहे. तसं नाही, पण भीती वाटते ना. दादा आला. मी दारू उघडते. कुमुद, अशी का चालतेस? काय माहिती, व्यवस्थित चालायचं. अरे कार्तिक, दादा कार्तिक, आम्हाला कल्पनाच नव्हती हा येणार आहे ते. हो ना दादा, कुठे होती आपल्याला कल्पना? कल्पना नव्हती म्हणजे श्रुतीने सांगितलं नव्हतं का मी तिला घ्यायला येतोय? हो म्हणाली ना श्रुती, म्हणाली. खरंच ग बाई, विसरले नाही करे, सॉरी विसरले मी. तू बस ना, बस. तू ये बस 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 बस. अरे कार्तिक, खूप बारीक झालास तू. मी कुठे बारीक झालोय? उलट तुम्हीच बारीक झालात. हो ना? अय्या, ऐकलंस का दादा? बघ काय म्हणतोय, मी बारीक झाली. अरे ते पेपर मध्ये जहागीरदार म्हणून आहेत ना, त्यांचा लेख येतो. त्यांचं डाएट फॉलो करते मी, त्याच्यामुळे झाले बारीक. ते
ते असं म्हणतात की सकाळी उठून रोज एक मोठा चमचा व्हिनेगर घ्यायचं. आत्या, श्रुती कुठे? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.